मंडळी, हास्याचे चौकार आणि षटकार मारत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, सुरकी आणि इन्स्पेक्टर खांडेकर यांच्या आयुष्यात होणार आहे एका नवीन पाहुण्याची एंट्री. बघूया त्याची एंट्री इथे विनोदाचा काय धुमाकूळ घालते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. जैन सर. हो सर, हो. नाही झाले, नाकाबंदीची सगळी व्यवस्था चोख पार पाडली सर. हवालदार विराज जगताप आहे, त्यांना तिकडे लीड करायला सांगितलंय. हो सर, ठीक आहे, पाठवतो, तसं पाठवतो. येस जैन सर. कोण हो? जगताप. एक काय काय झालंय? एक सेकंड. जैन साहेब. जैन कोण आहे? काय झालंय साहेब? एका गार्डन मध्ये बेंच जवळ रडत उभी होती. बहुतेक हिचा बाप हिला सोडून गेलाय. मी तिला विचारलं काय झालं बाबा, काय झालं, पण ती काही सांगेच ना, म्हणून तिला इथे घेऊन आलो. काय? कोण असा बाप उलट्या काळजाचा एवढा गोंडस पुरला इथे सोडून गेलाय? बाळा, ए बाळा, ओ ओ ओ रे, इथे बघ बाळा, काय आलं? कोण बाबांचं काय आलं? ओ नाही नाही बाळा, नाही नाही साहेब, हिचे उलट्या काळजाचे बाप तुम्ही आहात? एक मिनिट, म्हणजे साहेब ही तुमची मुलगी आहे? नाही, तुम्हीचे बाप आहात? अहो जगताप, माझं लग्न झालंय का? नाही. मग माझी मुलगी कशी असेल? मग ती तुम्हाला पप्पा पप्पा कशी म्हणते? काय करू? कोण हवालदार करतो मला? जगताप साधं आहे, असं काय करताय तुम्ही? अहो लहान मुलं ती घाबरली आहे. माझा चेहरा तिच्या वडिलांसारखा दिसत असेल म्हणून सायकोलॉजी असते ती लहान मुलांची. विचारू दे ना बाळा. अरे बापरे. हो हो बाळा, एक मिनिट. काय काय तुझे बाबा कोण आहेत? तूच माझा पप्पा आहेस ना? मी कवरी वाट बघितली तुझी. मला सोडून कुरा गेला होता तुम्ही. माझा पप्पास. अरे बापरे, लहान मुलगी आहेस आणि भाषा पण ही आहे. नाही बाळा, मी नाहीये तुझे बाबा. मला सांग, तुझे बाबा काय करतात? माझे पप्पा पोलीस आहेत. मी दबंग पप्पाची दबंग मुलगी. हा, आम्ही मिळून धुशून करतो चोरांना. साहेब, हे आता ना खरंच खूप अति होतंय साहेब. इकडे साहेब, खरं खरं सांगा मला, तुम्ही हे लग्न माझ्यापासून का लपवून ठेवलं? अहो साहेब, एकतर्फी वहिनीला कळलं तर तिला काय वाटेल? पण कसं आहे ना साहेब, नदीला वाहिलेलं फूल आणि स्वतःचं मूल कधीच लपवता येत नाही. कधीतरी ते वर तरंगतेच. ते मिनी तुमच्यासाठी भावरं पाठवलं होतं. त्याचं मस्तपैकी कालवण बनवा आणि खा. हो 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 वहिनी. खांडेकर साहेब, तुम्हाला काय पाहिजे? काय नको? पापलेटचा तुकडा देऊ की म्हणजे दिला? गपे, म्हटलं ना काही नकोय. शांत बस. इथे ऑलरेडी गोंधळ चाललाय, तो सॉल्व्ह करू दे आधी, नंतर तुझ्याकडे. या माझी मम्मी, माझी मम्मी घावली. मला मम्मी घावली, पप्पा घावले, दबंग वनीला सगळेच घावले. साहेब, हे आता खरंच अति होत आहे साहेब. लग्नाचा खर्च वाचावा म्हणून तुम्ही आणि एकतर्फी वहिनीने गपचूप लग्न केलं, आणि तुम्हाला एवढी मोठी मुलगी आहे साहेब. वहिनी इकडे या. मिनी कुक केलं. वहिनी, साहेब तर आहेच आतल्या गाठीचे, पण तुम्ही सुद्धा लपवून ठेवलं माझ्यापासून. एकदाच कायमची गाठ मारी ना, आधीच सांगतो. गप बसा. लोक फिरवतात, गप्पा बसा. काय झालं तर मला आधी बघू दे इकडे. ए बाळा. अरे बापरे, ऐक माझं. ही मम्मी आहे तुझी? हा, माझी मम्मी आहे. मी भावरेवाल्या मम्मीची भावरेवाली पोरगी. हो, आम्ही असे धुशुम करून मासे पकडतो. या बाजा. ए सुरखे, हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? मम्मी काय बोलते तुला? साहेब, मला खरंच माहित नाही साहेब, ही तुम्हाला पप्पा का बोलते, मला मम्मी काय बोलते. पण मला आवरं माहितीये साहेब, मुलं ही देवा घरची फुलं असतात ना. लहान मुलांचं मन नसतं मोरायचं. मला काय बोलायचं मला माहित नाहीये काय, पण ही जर आपली पोरगी असेल, एवढी गोर पोरगी असेल तर मना चालल ना. तिचा पप्पा जर तुनी असेल तर मना नसती शहाणपणा पाहिजे. मी म्हटलं ही माझी मुलगी नाहीये, कळलं? तुम्ही माझाच पप्पा आहे. तुम्ही असं कोणाला बोलतो? हा, तुम्ही माझाच पप्पा आहे. रडू नको.
रडू नको. ऐक ऐक शांतो ऐक ऐक पप्पा आता ड्युटीवर आहे ना. हा पप्पांचं डोकं काम नाही करत. आपण एक काम करू, आपण दोघं मिळून घरी जाऊया ना, पप्पासाठी काहीतरी खावाला पेवाला बनवूया. साहेब आता ना तुमचा संसार एकदम भरल्यासारखा वाटतोय. इतकी छान सुगरण बायको, इतकी सुंदर गुटगुटीत दुडू दुडू धावणारी मुलगी. सर कसं ना आता एकदम मस्त वाटते. जगताप ही माझी मुलगी नाहीये, कळलं? पप्पा चिरलं. बाळा, पप्पा चिरलं. पप्पा चिरलं. बाळा जरा शांत बाळा. सॉरी हे बघ तू रडू नको. मला सांग तुझं पूर्ण नाव काय? आ बनी सुरके प्रसाद खांडेकर. काय कानात सुरमई गाणं गाऊन जेली. गबे कानात सुरमई बाळा बोट घेऊन कुठं चालला धरकल कुठं तरी. कुठेस तू? दादूच मी नाही इकडंच. माझ्या आजोबाबा आईला. आजोबाबा. आजोबा या शब्दात गुदमरणे एवढी माया असते हे म्हणा आजकाल. अगे नाची ऍक्च्युली तू म्हणणं उचलून घ्यायचं नाही, मिनी तुला उचलून घ्यायचं. आपलं वय काय आपण करतो काय. बस बसा इकडे. खाली. नाही ये बघ. ये मामा आहे. मामा आणि माझा मामा. मला पहिल्यांदा कोणीतरी मामा बोललाय. बाय म्हणे जरा कळेल तुझे आऊस कोण बापूस कोण कळेल म्हणे. न दादूस मिनी आणि खांडेकर साहेब हिची आईस न बापूस आणि तुम्ही आहे ना तो दादूस तिचं आजोबा ती नात. असं नाहीये. ही माझी नात आहे. अरे सुरके बाय मी काल रात्री समुद्रात मासे पकडायला गेलो होतो. तेवढ्यात तू तुझ्या प्रेमाच्या झाल्याने या खांडेकराला अडकवून तसं तू गाबुली पण जाईलीस. तुला हे बाल पण जाईल न एका रात्रीत एवढं मोठं बाल जाईल. रात्र मोठी असते मला माहित पण आवडी मोठी असते. आजकाल अरे जरा डोकं लावा ना. एका रात्रीत एवढं ठरवून पण होईल का? साहेब जाऊ द्या ना साहेब, झालंय ना आता. पण साहेब तुम्ही सांगायला पाहिजे होतं. मस्त कोलीवाड्यान दणदणीत हालत काढली असती तुमची वर आणि एकदम अशी वारात विरात काढली असती मस्त. सांगतोय ही माझी मुलगी नाहीये. बस झालं. काय प्रॉब्लेम ह नसल आपली पोरगी पण बिचारी एकटी आईले ना इकडे बोलते ना तुम्हाला पप्पूस ना मला मम्मी. आपण तिघं मिळून करू ना सुखाचा संसार. अरे पण का? कारण ती बघा ना तुमच्यासारखे गुटगुटीत ह. सेम टू सेम. मिनी एक ना तुम्ही दोघं 2-0. 100 नंबरी संसार होईल बोल आपला. आता बस झाली फालतूगिरी. ते झालं. का बस? ओ जगताप हा साहेब. या पोरीचा फोटो काढा, सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा आणि तिच्या आई बापाला लवकर शोधा. नाही मी माझ्या पोरीचा फोटो काढायला नाही देणार. साहेब ते मध्ये येऊ नकोस. ए इकडे आपली पोरगी आहे ती. गप्प बस. ओ तुम्हाला सांगितलं फोटो काढा. साहेब ऐका ना साहेब, कशाला एवढं सगळं करताय साहेब? अनायसे आता वरच्याने मुलीचं दान पदरात दिलंय ना, हीच पडत्या फळाची आज्ञा समजून साहेब लग्न करून टाका. साहेब इतरांचे 2चे 4 होतात, तुमचे 2चे 6 होतील आणि ते पण साधे सुधे नाही असे मस्त दणकट होतील. सांगितलं तेवढं करा. त्याचा ऐका ना खांडेकर साहेब, पोरगी आवरी आपल्याकडे आशेने बघते लग्न करून टाका. काय लग्न कराय वेळ लागला का तुला? प्लीज पप्पा करा ना लग्न. अगं बाळा तसं नसतं. लग्न म्हणजे खाऊ नाहीये. खाऊच तर आहे. तुम्ही जर तिच्यासोबत लग्न केलं ना तर मला 3 चॉकलेट मिळतील. हे बघ बाळा चॉकलेट साठी मी एक मिनिट काय बोललीस तू? 3 चॉकलेट मिळतील. हे
सुरकी आहे ना सुरकी, ही मला बोलली तिथं पोलीस स्टेशन मध्ये जा, तिथं असा थुलथुलीत लुसलुसीत एक देवमासा असेल, त्याला पप्पा पप्पा बोल, मग मी 2 चॉकलेट देईन आणि तो जर लग्नाला तयार झाला ना मग मी 3 चॉकलेट देईन असं बोलली होती. प्लीज कर ना लग्न प्लीज. हे कोण बोललं? ही सुरकी. जाऊ द्या नाही एवढ्या पोरी. बाळा मी तुला ना 10 चॉकलेट आणि 2 केक देईन. चालेल. फक्त एक काम करायचं, काय? ही काठी घ्यायची, सगळ्यांना चोपून काढायचं. चालेल. 1 2 3 सुरू कर. कोणापासून सुरू करू? ह्याच्यापासून सुरू करा ते. वा वा बहारदार. आजची ही आयडिया सुरकीची फारच मस्त होती. ओके हा सर असे काय म्हणतात प्रसादा? भयानक एनर्जेटिक. खूप दिवसांनी आली सुरकी, पण तेवढ्याच दणक्यात आली. मजा आली. अरुण, तो जो डान्स केलास मधला, अशक्य केलास, अशक्य. तुफान एनर्जी. आणि ते टाईट बेरिंगमध्ये तो डान्स करणं वॉज अ टास्क. पण क्या बात आहे, वा वा, मजा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता वने. तू जेव्हा या कॅरेक्टरमध्ये येतेस मला असं तिकडून गालगुच्चा घ्यावासा वाटतं. आणि तुझं ते मध्ये मध्ये म्युझिक चाललं होतं ते खूप आवडतं मला. फार मजा आली. या सिरीजमध्ये आज कुणीतरी वेगळंच अनएक्सपेक्टेड पाहुणा आला आणि त्यांनी मजा आणली. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान होते. वने विशेष आवडलीस मला. मजा आली. मंडळी आता पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे पाण्याचा योग्य वापर देखील झाला पाहिजे आणि त्याचा साठा देखील. हेच आता आपण एका नाटकाच्या मार्फत बघणार आहोत. बघूया या नाट्य निर्मितीमध्ये काय विनोदी घडामोडी घडत आहेत तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे विनोदी कलाकार. बस पाऊस आहे. पदरात घेता का मग? सर तुम्हाला त्रास होईल ना, सर. छत्री आहे का? छत्रीची ऑफर देताय? छत्री असताना असं म्हणतात ते. चला जरा प्लीज. तसं नाही सर. राहू दे आता शिरलो ना, आला हॉट. नाही सर, कसं आहे ना सर, पावसाची ना सर गंमतच न्यारी असते. म्हणजे शांता शेळकेबाईंनी म्हणूनच ठेवले बा. चला या चला या. चला तर आपल्या वर्गात आता पाहुणे आलेले आहेत. चला सगळ्यांनी रांगेत उभे राहा. मी पाहिला तू आता चालायस ना, जा ना मग रांगेत उभा राहा ना. अरे मीच आहे ना पाहुणा, असं काय करतात? सर मला जरा 2 मिनिटं देता का? होय होय. काय रे टोणग्या, स्वतःला लय अतिशहाणा समजतोस काय रे? डोळ्याच्या खोमणीत ना असे डोळे काढीन आणि त्या डोळ्याच्या तुझ्या गोट्या आहेत ना, डोळ्याच्या गोट्या त्याला असं आहे ना रब्बर बांधीन आणि तो पिंग पॉंगचा बॉल असतो नाही का, बाउन्स करून घेईन. बाई भीती वाटते बाई. 1 मिनिट हो, काय करताय हो? हे काय आहे बाई? अहो विद्यार्थी आहे. हो बाई कमाल. अहो विद्यार्थी आहे तो, वर्ग शिक्षिका आहात ना. तसं नाही सर, ह्या माझ्या विद्यार्थ्यांशी ना त्यांच्या भाषेतच बोलावं लागतं. नाही बरोबर आहे. खेळणं त्यांना कळत नाही हो पण असं एकदम असं चिडायचं ना, असं नाही करायचं ना. तसं नाही हो सर, लाज काढतात सर माझी. कोण आहेत ते? पाहुणे आहेत ना, आपल्या इथं नाटक बसवायला आलेले मोठे दुग्ध शर्करा आहेत ना ते. दिग्दर्शक, नाटकाचे दिग्दर्शक. दुग्ध शर्करा कुठला आला? आणि सर दिग्दर्शक. थोडस मी पण थोडी भांबावून नाही हरकत नाही. चला चला पटापट. तर ते आहेत ते, आणि त्यांच्याशी असं टोणक्या जा टॉवेल घेऊन ये जा. नाही टॉवेलची ऍक्च्युली गरज नव्हती. सॉरी बर का सर. सर तुम्ही पण ते लवकर पुसून घ्या, नाही तर सर अमोनिया होऊन तुम्ही मरून जाल बा. निमोनिया असा शब्द आहे तो. सर्दी होऊन मरून जाल असं म्हणायचं, आणि मुळात मरून जाल असं का म्हणायचं? आणि थोडं सर. होय बाळा. सर तुम्हाला कधी सर्दी होत नसेल ना? का रे बाळा, मी सर आहे म्हणून? नाही नाही, तुमच्या टकल्यावर पाणी थांबतच नसेल. सर नाही असू दे असू दे. नाही 1 मिनिट सर, काय बोललास तू? ए पोरी जा तिथं जाऊन उभी राहा जरा. तू इथं ये रे. नका काय मॅडम. बोललास?
आ? त्यांच्या टकल्यावर बोललास तू त्यांच्या टकल्याच्या केसांवर बोललास तुझ्या दाढीच्या केसांचा वर्गातल्या पोरी काय करतात माहितीये ना टिप्पीण घासतात टिप्पीण काथ्या करतात आणि अरे काय हे हे असं गुलशन ग्रोवर आहात का तुम्ही? कमाल करता. ही कुठली रिॲक्शन येतो? लहान मुलं आहेत ती. हो नाही सर त्यांना ना म्हणजे चव घालवायला नका हे असं नका कर. हे मला बिलकुल तुमचं आवडलेलं नाही. सॉरी सर हे टॉवेल हे असं बिलकुल आवडलेलं नाही. एवढा छान तुम्ही टॉवेल आणला की नाही त्यांनी मला सांगा. आणला लहान मुलं असतात. मला हे टॉवेल वगैरे नको. आय एम ओके. काही टेन्शन नाही. आपण सुरू करूया. त्यासाठी मी आलोय. पटकन सुरू करूया. चल सुरू करा. नमस्कार नमस्कार. बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयात मी व तुमचं स्वागत करते व मी या वर्गाची शिक्षिका आहे नम्रता संभेराव बाई हिताल्ली. मी मराठीची शिक्षिका आहे व आणि आपल्या वर्गात आज जे हे दिग्दर्शक ते इकडे जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे आई बापाची घोडचुके सर. हो हो काय बोलाल. आई बाबाची घोडचुके सर असं नाहीये ते BP घाडगे सर असं आहे माझं नाव. माझी काहीतरी चूक झाली. तुम्ही आता बोलू नका. मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे. मी संवाद साध. फक्त सर त्यांच्या कल्याण. होय मी घेतो. बघितली कला बघितली तुमची मगाशी. अरे किती गोड मुलं आहेत. आई ग वा 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 वा. ई बाळा किती क्यूट आहे ही. काय नाव तुझं? नमस्कार माझं नाव शिवाली दप्पराब. आई ग काडीचीही मेहनत न घेता उभं केलेलं कॅरेक्टर. किती कॅज्युअल लहान मुलगी केलीस बाळा तू. आई ग लहान मुलगी कशी करावी जीप घ्यावी वर लावावी झाली लहान मुलगी. क्या बात आहे बाळा. क्या बात आहे. आणि वर हे एक पान सुद्धा न टिकणार बेरिंग. क्या बात आहे. अतिशय सुंदर बाळा. वा 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 खूप छान बाळा. मोठी हो. हा मोठी हो एवढीच लहान राहा. हा आणि अरे बापरे हा कोण उंच काका कुवा. सर मी निखिल पण आहे. हा सूर लावला निकी ना 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 ना. क्या बात आहे. वा 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 वा. मोठेपणी काय बनणारच बाळा मला सांग. बुंगा. खूपच महाकाय अशी महत्वाकांक्षा आहे बाळा तुझी. खूप छान खूप छान. 2 मिनिटं. हा नाही चेहऱ्यात बघा तुमचा कसा दिसतोय. ओय ओय एक वर्ग शिक्षिका म्हणून मी तुला ही स्वप्न दाखवली आहेत का? नका करू बाईस. टोणग्या तुला भुंगा म्हणायचंय इकडे मैदानात ये. तुला भुंगा म्हणायचंय. असा काचेची बरणी घेईन त्याला वरून बुच्चान लावीन आत तुला घालीन अशी अरे कोण करत असं. ओ बाई. अरे बाई अरे काय हे अरे कोण आहे. दाढी केलेला कटाप्पा दिसताय तुम्ही. काय आहे अरे. कोण असं कोण राहतं. वर्ग शिक्षिका आहात ना एवढं व्हायलंट नाही होऊन चालणार तुम्हाला. एवढा चिडायचं असतं का. या साईडला वा. या साईडला वा. या बाजूला. ए बाळा हे तिसरा कोण आहे ओळख ना. आई ग हा कोण भिजलेला चिंचेचा कोळ. मी दत्तू. काय नाव तुझं. दत्तू. किती क्यूट नाव आहे तुझं. हा 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 नाटकात काम करणार ना बाळा तू. हो मी तर त्या नाटकाला असं पकडेन आणि त्याला जोरात दाबतून त्याला तोडून फोडून मोडून टाकून फेकून देईन अख्ख्या युनिव्हर्स मध्ये एकदम लांब फेकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर. हे बघ बाळा ज्यांचा आकार चिमटीत मावतो ना त्यांनी शहाणपणा करायचा नसतो बाळा. पाणीपुरी कशी फोडताना कुचक असा आवाज येतो तेवढाच येईल आणि चिरडला जाशील बाळा. जगाला कुणालाही कळणार नाही. माझ्यापासून वाच. हा काळजी घे स्वतःची. हा हे बघ बाळा ना कसं आहे आपण हे जे नाटक करतो आहे त्याचा काय संदेश आपण देतोय. पाणी अडवा पाणी जिरवा. तुम्ही बसा बसा खाली सर. खाली बसा. हा तर हे आपण नाटक का करतोय. कारण शाळेने आपल्याला सांगितलेलं आहे पाण्याचं महत्व हे आपल्याला जगाला सांगायचं आहे. त्यामुळे आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपण कोण आहोत. नागरिक. मराठीचा वर्ग शिक्षिका कोण करता असं मराठी.
मराठीच्या वर्ग शिक्षिका आहात ना. कोण वर्ग शिक्षिका मराठीची? कसा करताय? कसा दिसतो? कसा चेहरा दिसतो का तुमचा? असं मराठी शिकवणार आहात वर्गात? बघा जरा आपण कोण आहोत, काय हुद्दाय आपल्या शाळेत. पिढी घडवताय तुम्ही. अशी पिढी घडवणार तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता शांत बसा, काही बोलू नका. बाळांनो, तुम्हाला कळलं असेल आपण काय संदेश देणार आहोत या आपल्या नाटकातून. मला कोण सांगेल आपण काय संदेश देणार आहोत? पाणी उडवा, पाण्याची जिरवा. पाण्याची जिरवा. पाणी अडवा, पाण्याचीच जिरवा. ही तुझी अक्कल. नॉर्मल खाली राहा, वरच्या वर जाताय सगळं. इथून येतच नाही डोक्यात तुझ्या काही. सर जरा त्यांच्या कल्याण घ्या, एवढं चिडू नका सर. पोराला पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश आपण देतोय. लक्षात आलं का तुझ्या? सॉरी सर. मी तुम्हाला ती स्क्रिप्ट दिलेली होती. सर मी ती स्क्रिप्ट वाचली आणि मी सर मुलांकडनं ना तसं पाठांतर पण करून घेतलंय बा. पाठांतर करून हा, मी घेतलेलं आहे. पाठांतर करून घेतलंय. तुम्हाला मी सांगितलेलं होतं ते काय काय तुम्ही कॅरेक्टर करताय त्याचे फ्लेक्स तयार करायचे. हा केले तुम्ही? प्रॅक्टिस केली आहे त्याची? फ्लेक्स आणा पटापट चला लवकर. फक्त काय ना मी थोडेसे ना मी माझ्यासारखे म्हणजे असं थोडी विचार केला काय? की विद्यार्थ्यांच्या कसं चित्रकलेला पण थोडी चालना मिळाली पाहिजे बा, म्हणून मी त्यांना चित्र काढून आणायला सांगितले. हे काय आहे बाळा? सर मी नळ आहे. चिंचेची गोळी दिसते ती असते. 4 गोळ्या असतात ना एवढ्या एवढ्या लहान, ती दिसते. असा नळ असतो सर अशाने त्यांच्या तुझ्या घरात? असा नळ आहे? ह्याच्यात उघडायचं काय मला सांग? काय कुठला गोल फिरवायचा नळ सुरू होईल? सर ते मुलं शिकता येतं. अरे पण मुलं शिकतात ते बघतात ते काढतात ना चित्र. असे नळ कोणाकडे असतात? समजून घ्या ना सर. काहीतरी मागो. सर आम्ही सुरू करू. तू कोण आहेस? माणूस. लांबून कुत्रा दिसतोयस? दिसतोयस ना माणूस. ह्याच्या गळ्यात कशाला बोर्ड घातला आता? माणूस म्हणून मी माणसाचा बोर्ड घालून. अरे हा म्हणून हा माणूस वाटतो असं होणार आहे का याचं? हा बोर्ड काढून टाका. माणसाचा बोर्ड नको काढून टाका तिकडे. ये बाळा तू. हे काय आहे? नदी. दाढीचं केस आहे. नदी अशी असते. हा 2 त्याला असे किनारे असतात. मधून जायला पात्राला जागा ठेवशील की नाही? ही कुठली नदी? हे सगळं चुकीचं आहे. फ्लेक्स करा. मी आधी म्हणून सांगत होतो. चित्र केलेला वेगळाच काहीतरी संदेश जाईल त्याच्यात. काय लोक काय ऐकणार मला सांगा? बघणार ते नका करू. हे सगळं बदला आता. ठीक आहे हे घातलंय ते. तर आता ते तुमचे मी लिहून दिलेले डायलॉग सगळे पाठ केलेले आहेत तुम्ही. पटापटा काय ते मला दाखवा. मला सर ते तुम्ही जे लिहून दिलेलं होतं ना सर, पुराण इकडे अरे ते जे तुम्ही लिहून दिलं होतं ना सर, ते ना लय बोर मारत होतं. मी लिहून दिलेलं बोर मारत होतं? हा थोडं म्हणजे मजा येत नाही. तिंपाट वाटत होतं सर. म्हणजे तिंपाट वाटत होतं? हा म्हणजे माफ करा सर. त्या आमचे जे बालगुडे सर आहेत ना मुख्याध्यापक, त्यांनी सांगितलं की थोडे चेंजेस करा, म्हणून मी सर माझ्या पद्धतीने थोडं इम्प्रोमाइज मारले बा. हे असं करायची गरज नाहीये खरं तर. सर एकदा तुम्ही बघून बंदिस्त स्क्रिप्ट मी लिहिलेलं आहे. बरं ठीक आहे काय तुम्हाला दाखवा. आवडेल सर. चला दाखवा. ए पुराण रेडी का तुम्ही? रेडी. मी अनाउन्समेंट करते. अनाउन्समेंट. सुस्वागतम सुस्वागतम. अनाउन्समेंटला चाल कोणी बापाने लावली आहे? कोणी अनाउन्समेंटला चाल लावली आहे? थोडं म्युझिकल झालं. सहर्ष सादर असं कधीही होत नाही. लहान पोरं नाही चाल बिल नको. नॉर्मल बोला. सुस्वागतम सुस्वागतम. बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालय सादर करीत आहेत ब एकांकिका पाणी अडवा पाणी उभा सांगते बघा वसुंधरा. काय नाव घेतलं तुम्ही? काय घेतलं सर? पाणी अडवा पाणी उभा. काय शब्द कोण सोडवताय? 4 ओढून आडवा आणि उभा लिहिताय ते? तसं नाही सर. मी थोडं आणि बघते वसुंधरा. हा थोडं पंच. अरे वसुंधरा आहे ते. वसुंधरा बसून बसून काय धरायचं? उगीच काहीतरी बोल. वसुंधरा. चला सुरू करा. पुढे सुरू करा. तर आता सुरू करूया. पाणी अडवा पाणी जिरवा सांगते ऐका वसुंधरा. गेली तिकडे विंगत गेली. चल इकडे ये. हा अरे असं जाणार आहात का तिकडे? सांगू नका. हा मी हाय नळ बया. काय वर्किंग बघा नळाचं वर्किंग बघा. माझ्यातून येणार पाणी बया आता बया. आता कोण येणार आहे? आता कोण येणार बया? या पाणी भरायला या कोण येणार बया?
हे डायलॉग मी लिहिले नाही सर ऐका ना मी इम्प्रोमाइज मारले हा. मी आलो बया. सगळ्या बाया म्हणतायत हिच्याकडच्या सगळ्या बाया म्हणतायत. ये बाळा ये. मी आलो बया. हा चल कळलं मी आलो बया. पुढे बोल ना. हा स्क्रिप्ट घेतली घेतलीस तर असं असं जाऊन तिकडे स्क्रिप्ट बघतो आणि मग परत येतो. 4 दिवस दिले होते. एक वाक्य पाठ नाहीये त्यांचं. सर हाय मी करून घेतलं होतं तर सर. हे करून घेतलेलं आहे 4 दिवसांवर आलेलं आहे सगळं. सर मी सगळं पाठांतर करून घेतलं होतं. चल घे पुढे घे ते. हा वर्ग शिक्षिका म्हणून मी घे. हा घे. मी आहे माणूस बया. हा माझ्या हातात आहे बादली बया. हा ओके पुढे. मी आहे माणूस बया. माझ्या हातात आहे बादली बया. मी आहे बादली बया. माझ्या हातात आहे माणूस घे बया. घे माणसाला आणि जा घरी. घे माणसाला आणि जा घरी. एक वाक्य पाठ नाहीये तुमचा. सर 2 मिनिटं सर. 4 दिवसांवर आलंय ना सगळं. सर मला कळतंय मी सगळी पोरांकडनं ना सर सगळी नाही, मी ही वर कंप्लेंट करणार आहे. नाही सॉरी सर मी पाया पडते तुमच्या सर असं करू नका. वर्ग शिक्षिका म्हणून सर माझी नोकरी घालवू नका. ए चल मी बोलते त्यांची एक बाबा गोष्ट काय आहे. गोष्ट माहिती आहे का तुम्हाला. तो माणूस येणार हा नळ उघडणार त्याची बादली खाली लावणार आणि मोबाईलवर बिझी राहणार. बादली जाणार ओव्हरफ्लो होऊन. तरी त्याला कळलेलंच नाहीये पाणी वाया जात आहे. आणि मग तिथून ती नदी येणार आणि 4 खडे बोल सुनावणार. ही गोष्ट आहे आपल्या एकांकिकेची. आपल्याला संदेश द्यायचा आहे. कळलं का. करा सर ऐका सोपं करूया सर. मी आहे ना एकदम सोपं केलंय सर. मी नाटक 2 पद्धतीने बसवलंय सर. काय? ऐका माझं हा झाला नाटकाचा भाग. मी दुसरा डॅन्स बसवलाय थोडासा. शेवटची सोलोलॉगी नदीची अत्यंत महत्वाची आहे. त्यात आपण संदेश देणार हो आहोत. बरोबर आहे सर. कळलं तुम्हाला. पण ते मी डॅन्स मार्फत देणार आहे सर. तुला पाठवत वाक्य. हा पाठीत मला. चल घे. करेल सर. नदीची सोलोगी डायरेक्ट पाहिजे. नळ बिळ उघडला सगळं झालेलं आहे. तू मोबाईलवर बघतोय सगळं झालं. पुढे नदीचं घे पटपट घे. हा येतो. हा ये ना. मी आहे नदी बया. मी आहे नदी बया. मी तर पाण्याने सगळ्यांना भिजून टाकेन आणि सगळ्यांना पकडेल आणि डुबवून टाकून मारू नका सर. कसं आहे ना हा मला नकोय. हा ऍक्टर म्हणून मला नको. याला बाहेर काढा. सर, असं नको. हा प्रेक्षक म्हणून पण नको. हा दिसला ना तर मी सांगून ठेवतोय मग. नाही, नाही. ऐका ना सर असं नाही मला सोलोलॉगी दुसऱ्यांच्या तोंडी द्या. मला हा नकोय. बरं सर ऐका मी एक सोपं कर. मी मगाशी म्हणलं मी डान्स बसवलाय तो बघून घ्या ना एकदा. पण ते सगळे त्याच्यात वाक्य आली पाहिजेत. सोलोलॉगी आहे ही फार महत्वाची आहे. याच्यात माहिती गेली पाहिजे लोकांना. ह्यातनं सगळं येणार सर. सगळं कव्हर अप केलेलं आहे मी. हा तर हा 1 2 3 4 नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. पाण्याचा वापर तुम्ही नीट नाही केला. बया. मग निसर्गाला येईल वीट. बया. पाणी हे आपले जीवन. बया. पाणी जर नसेल तर आपण काय जेवणार बया. काय जेवणार. काय जेवणार बया. काय जेवणार बया. काय जेवणार बया. म्हणून सांगते नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. नदीचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. पाण्याला अडवा बया. पाण्याची जिरवा. पाण्याची जिरवा असं नाहीये ते. पाणी जिरवा असं आहे ते. काय अर्थ काय करा. सर थोडं पंच मारलं मी. ऐका ना तुम्ही ते थोडं पाण्याची जिरवा. काय काय रे. हे सांगते तुम्हाला वसुंधरा. तुम्ही अरे, वसुंधरा. नका करायला. तुम्ही वसुंधरा. असं तुम्ही अरे मला काय वसुंधरा. तुम्ही वसुंधरा. नका तुम्ही वसुंधरा. तुम्ही सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. क्या बात. प्रसादा बसून धरायला जमणार नाही. उभं राहून येतो इकडे धर.
सई. नमा, तुला खूप दिवसांपासून खूप कारणांनी जुजबी द्यायची होती, पण आज या परफॉर्मन्ससाठी एक बनता यार. दंगा परफॉर्मन्स होता. दंगा म्हणजे आम्ही जेव्हा इन्व्हॉल्व्ह होऊन आम्हाला जेव्हा दंगा करायला मिळतो ना, तेव्हा आम्ही खूप खुश असतो. आणि आज तो तुम्ही चान्स, ती अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्ही सगळे पाण्यासारखे आहात आणि इथे येऊन तुम्ही तुमचा एक महासागर तयार करता आणि त्याच्यात आम्ही डुंबतो आणि आम्हाला खूप मजा येते. मजा आली. मंडळी, कव्हरवरून पुस्तकात काय आहे याचा अंदाज लावला तर फसगत होऊ शकते. अशीच काहीशी फसगत आता इथे देखील होणार आहे. बघूया त्यातून काय धमाल निर्माण होते ते. तीच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या यंग ब्रिगेडला. उशीवरनं पाय काढायचा नाही. औषधं तिथे आहेत, वेळेत औषधं घ्यायची, पट्टी केलेली आहे. उशीवरनं पाय काढायचा नाही. कळलंय का? कळलंय. पट्टी काढून घेऊ, पेन किलर्स काढून घेऊ आणि घरी पाठवू. आरडाओरडा करायचा नाही. डॉक्टर आहे का पोलीस आहे काय आहे? असो. हॅलो धनश्री. हा, ओंकार बोलतोय. राऊत ओंकार राऊत. विराजचा मित्र. विराजचा मित्र म्हणून ओळखलंस तुम्हाला? नाही अगं बाईकवरनं पडलो मी काल रात्री. नाही चोरी झालेली नाही, ती स्कूटर मी नवीन घेतली ना बाईक, त्याच्यावरनं स्किड झालो. काय सांगू तुला. हॅलो हॅलो. बिझी असेल. नेक्स्ट. हॅलो सानिका, कशी आहेस? हाय. अगं नाही नवीन नाही घेतलाय, हॉस्पिटलमध्ये. अगं नाही, मी पडलो बाईकवरनं. आईस कुठे? पुण्याला. अच्छा नवऱ्याबरोबर आहेस का? हॅलो. नवरे सोडतच नाहीत बायकांना हल्ली. हॅलो. मधुरा. हा ओंकार बोलतोय. अगं नाही, काय झालं ऍक्च्युली मी पडलोय बाईकवरनं. अरे पैर टूटा हुआ तो जुड़ जाएगा, पर ये दिल कैसे जुड़ेगा जो तुमने तोड़ा है. नाही करत, सॉरी नाही करत. ऐक. हॅलो. नाही करत. ऐक ना मला एक मला डॉक्टरनी सांगितलंय पेनकिलर घ्यायला, तर एक सेल्फी पाठव ना. हॅलो नॉर्मल. हॅलो. हाय, बोल ना. नाही ठीक आहे ग. गरम पाण्याच्या पिशवीने ना छातड शकतोय. हा कप झाला ना थोडासा. ते काल संध्याकाळी 4 गुल्फ्या खाल्ल्या ना एकदम. नाही खाणार ना आता. बरं. मी येतो ना संध्याकाळी. डिस्चार्ज होऊन जाईल. ठीक आहे चल. ओंकार राऊत. श्याम राजपूत. आईचा फोन वाटतं. ममाज बॉय. आई नाही आल्या मग आज? नाही ना, आज बुधवार आहे ना. मग दार उघडत नाही तुमच्या घराचं बुधवारी? ते प्लास्टिकच्या डबड्यांवर लोसन देणारा बुधवारी येतो ना. प्लास्टिकच्या डब्यावर लोशन? लसूण देणारा बुधवारी येतो, म्हणून ती घरी थांबली आहे. तुम्हाला भलत्या मैत्रिणी आहे बाप्पन. अरे बाप, लाजले. मैत्रिणींचं नाव काढतात, डोळे असे ढगात गेले तुमचे. मैत्रिणी पण तशाच आहेत ना. वा. सॉरी बरं का, म्हणजे एकदम काय गप्प फोन आले तुम्हाला म्हणून बोल. नाही हो, फोन येतात म्हणजे काय आता आहेत मैत्रिणी तर आता देवाने दिलंय. आणि कसं होतं ना, त्यांना सांगितलं ना तर चिडचिड करतात. मग आम्हाला सांगितलं का नाही, आम्हाला हॉस्पिटलला यायचं होतं. बरोबर. मला ना मैत्रिणीच जास्त आहे तो.
मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त. मित्र पण आहेत ना त्यांची नावं मैत्रिणींसारखी आहेत. विचारू नका मला आठवत नाहीत आता. नाही साहजिकच आहे हो. तुमच्या सारख्यांना मैत्रिणी नसणार तर काय आमच्या सारख्यांना असणार आहे का? नाही असणार ना. असं एवढे वाईट दिसत नाही तुम्ही. ते मुलांची मी एवढंच बोलतो. एक्सक्यूज मी वॉर्ड नंबर 4 हेच आहे का? हो हेच इथेच आहे. काय झालं? अरे फार काय नाही झालंय. अरे का मी ऐकलं होतं तुला ऑक्सिजन मास्क पण लावला होता. खरं आहे का? कसं झालं रे? ठीक आहेस ना? शामू तू बरा आहेस ना? हा बरं आहे. तू मेसेजचा रिप्लाय करत नाहीये, अरे. फोन उचलत नाहीयेस. आम्हाला कसं कळणार रे? आम्हाला किती काळजी वाटत होती. आता तू काही बोलायचं नाहीयेस. बस झालं. किती वाट पाहिली माहितीये तुला? हा बघ हा चावरे बाबाचा अंगार आहे. एक मिनिट चावरे बाबा शामीला लवकर बरं कर रे बाबा. अरे पण एवढं करायची काय गरज आहे? काही झालेलं नाही मला एवढं. झालेलं आहे यो. बरं ठीक आहे पण मी आता ठीक आहे म्हणजे एवढी धावपळ का बरं केली तुम्ही? व्हॉट आर यू सेइंग? इथे आमचा मित्वा ऍडमिट आहे आणि आम्ही येणार नाही. तरी बरं झालं या चेतनाने सांगितलं आम्हाला ग्रुपवर. नाही तर आम्हाला कसं कळलं असतं? मितवा मधल्या सगळ्या मैत्रिणी किती काळजी करत होत्या तुला माहितीये? नाही तर काय. शामू आपली ती लंडनची रॉक्सी ना, ती यायला निघालीये इकडे तुला भेटायला. हो हिथ्रो एअरपोर्टला पोहोचल्यावर कॉल केला होता. अरे रॉक्सीना पण काय गड्या. शामुडी गुरप्रीत पण निघाली चंदीगडहून. ओय गुरप्रीत आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या जण इकडे पोहोचतील संध्याकाळी. पण नका बोलू. एक्सक्यूज मी आता. हॅलो हाय नो रिस्पॉन्स. नाईस. हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो हे कोण आहेत तुमचे? मितवा. मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. नाही कळलं. मला आधी वाटलं तुमचा उच्चारांचा प्रॉब्लेम आहे की काय. तुम्हाला मित्रा म्हणायचं आणि मितवा म्हणताय. पण नंतरच्या दोघेही मितवा म्हणायला म्हटलं मितवाच असेल. मग मितवा नावाचा ग्रुप आहे का तुमचा? हो. अच्छा 23 जणींचा ग्रुप आहे आमचा. आम्ही 23 जणी आणि आमचा मितवा ग्रुप ऍडमिन. 23 जणी आणि हा? हो. आपण ग्रुपवर एक सेल्फी किंवा एक व्हिडिओ टाकूया का? चालेल. सगळ्या जणी जरा रिलॅक्स होतील. ऍक्च्युली वेट येस असू दे. हे तुझं शामुडी. ओके. वी लव्ह यू मितवा. गेट वेल सून मितवा. या तू ही रे आमचा मितवा. लव यू. ला 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 ला. सेंड करा पटकन. आला पाठवलास का? राम छोटे सरकार. हाय कोण तुम्ही? बिझनेसमॅन आहे? नाही बिल्डरचा मुलगा. नाही 2 नंबरचा धंदा. हो नाही. आहेत कोण तुम्ही? अरे साधा माणूस आहे मी. बीकॉम झाले माझे. बीकॉम जॉब नाही मला. चिंचोड्याच्या पाड्यात 1 रूम किचन मध्ये भाड्यान राहतो मी. तरी लाईफ कोच आहे मी. लाईफ कोच? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. अच्छा 7-8 ग्रुप आहेत ना फेसबुक वरचे. त्याचा ऍडमिन आहे मी. मुलींचे गौतम गंभीर आहे म्हणजे तुम्ही. हळूहळू येता कप घेऊन जाता. आरामात. आम्ही सगळे फॅन्स होते इव्हनिंगचे. इव्हनिंग श्याम. अरे बाप रे कोलकात्यावरनं आलाय एकदम. बट व्हॉट इज दिस इव्हनिंग? तू मॉर्निंग पासून एक पण सुविचार नाही टाकला ग्रुप वरती. सुना वाटतं ना. अरे नाही आमचं कामामध्ये लक्षच लागत नव्हतं. नाही सकाळी एकदम धाप लागत होती ना मला. बरं आहे पण सकाळी 4 बदाम टाकले होते मी. नाही रे श्याम पण आम्हाला खूप सवय झाली तुझ्या सुविचारांची. आज सकाळी असं खूप
वेगळंच वाटत होतं. मग मी कालचा सुविचार काढला आणि पुन्हा वाचला. किती छान लिहिलं होतंस तू. प्रिय सखी, मंडप कितीही भव्य असला तरी त्याच्यावर झालर टाकल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलत नाही. त्याचप्रमाणे जीवनात कितीही शहाणपणा कमवला तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन सार्थकी लागत नाही. शुभ सकाळ. गुड. विचार करूनच किती छान वाटतंय. कसं सुचतंय यार सांग. नाही, म्हणजे हे असं वरच्यावर सुचतं मला, असं वरून येतं ते माझ्याकडे. पण शामुडी, तू मला समजवल्यापासून ना मी खूप सिरियसली मनापासून जॉब करते रे. गुड गुड. पण माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, कोणी अप्रिशिएटच करत नाही. मला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही रे शामुडी. मी काय करू? चेतू, तुला डेडोर माहितीये? डेडोर? आमच्याकडे खानदेशात डोळ्यात आहे ना, तिकडे बेडकाला डेडोर म्हणतात. डेडोर. तर बेडूक जो असतो तो नेहमी डराव डराव करतो. त्याच्या डरावकडे कोणी लक्ष देतो का? नाही. पण कोणी लक्ष देत नाही म्हणून तो डराव करण्याचा थांबवतो का? नाही. तर आपण बेडूक व्हायचं, डराव करत राहायचं. पाऊस एक ना एक दिवस पडणारच आहे. मी आजपासून डेडोर. इव्हिनिंग तुमच्या उदाहरणाचं माहित नाही, पण मुली बिंडोक आहेत हे अधोरेखित होत आहे. हा काय चूप बसतो मी. चूप बसतो. तुम्ही काही बोललात का आता? मला सोडणं कशाला शामुडी. नाही. मला खूप पटले बेडकाचं उदाहरण. आता तू डोळे उघडलेस आज खरंच. ऍक्च्युली सॅटिस्फॅक्शन आणि बेडूक याचा काही संबंध नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला पटलंय तर राहू दे. एक मिनिट. काय असतं सॅटिस्फॅक्शन? म्हणजे ओल्या बेळेत पण एखादा सुका कुरमुरा असतोच ना. ती काय भेळवाल्याची चूक आहे? आई ग, ओल्या भेळेत सुका कुरमुरे राहतोच ना. आई ग, दर्द आहे. लिहून घेते. कुरमुरा शब्दात गंमत आहे. कुरमुरा शब्दात काय गंमत आहे? कुरमुरा शब्दात गंमत काय? कुरमुरा किती फालतू शब्द आहे खरं तर. चूप. अरे चूप काय? चूप. इव्हनिंग आय मीन जॉबचं फिर भी ठीक आहे, पण व्हॉट अबाउट लव्ह? म्हणजे लव्ह मध्ये तर सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे ना. लव तर सखी लव म्हणजे बघ, जी हाली मिस्किन मुकुंबरंजीश बाहेर जरा बेचारा दिली हे. गाणं आहे ते. सूप एवढं काही अमेझिंग गाणं आहे. तर प्लीज प्रेम जे आहे ना, तर प्रेम ते भोकाच्या वड्यासारखं असतं. भोकाचा वडा? मेदूवडा. ओके, राऊंड लाईक. तर मेदूवडा म्हटल्यानंतर भोक हे असणारच, पण भोकाकडे दुर्लक्ष करून वड्याचा कुरकुरीतपणा एन्जॉय करता आला पाहिजे. व्हॉट अ फिलॉसॉफी. अरे काय वड्याची फिलॉसॉफी? लॉजिक सांगतोय तो काहीतरी. आणि तुम्हाला पण विश्वास. ए बाहेर हिजला तुझा बेचारा दिल काढून टांगेन कुठेतरी. हॅलो मेदूवडा आहे. प्रेम म्हणजे मेदूवडा. हॅलो, एक्सक्यूज मी. शट अप. आम्ही तुमच्याशी बोलतोय. तो चुकीचा सांगतोय. नाही चुकीचं सांग. तुम्हाला माहितीये हा माणूस आम्ही कोण आहोत माहितीये? आमच्यासाठी देव माणूस येतो. वाटेल ते सांगतो हा तुम्हाला. आणि तुम्हाला कसं काय पटतं मला तुला कळत नाही नाही. कळणार आहे. तू गप्प बस. ऐका तो तुम्हाला गंड. वेडी का मारलास तुम्हाला? मला किती ओव्हर ऍक्टिंग करते. किती ओव्हर ऍक्टिंग करतोस. ओव्हर ऍक्टिंग मारलं तर मग काय झालं? एवढूस लागलंय तुला. मगाचपासून आमच्या शामुडीला बोलतोय एवढूस लागलंय. इथे हा माणूस बघ मृत्यूशी 2 हात करून इथे शांत बसलाय. तुला कळत नाही? कुठल्या मृत्यूशी 2 हात करतोय? तो कफ झालाय त्याला. कफ. मृत्यू थुकत पण नाही कफ झालेल्या माणसावर. कफ झालाय आत्ता आठवतोय त्याला कफ झालेला. आत्ता वाचू नकोस तू. कवट्या महाकाळ कुठला? काय बोललो काय? आता आईला सांगत होता कुल्फ्या खाल्ल्या 4 कुल्फ्या खाल्ल्या 4 म्हणून झालंय. तू कशाला जळतोयस मग? तू पण खा कुल्फ्या. 5 खा. अरे मला नाही जाय. तुम्ही मारलत माझ्या पायावर. कसं बोलतो तू? कसं बोलतोय? एक मिनिट. आम्ही तुमच्याशी बोलतच नाहीये. तुमचा काहीच संबंध नाहीये. या श्यामच्या ची पण सर नाहीये. तुला कळलं ना? सो गप्प बस. शामू, यू डोंट वरी. हात दे तुझे.
शामू मी तुझ्यासाठी नवस केलाय. तुला एकदा का बरं वाटलं ना की बोरिवली पासून हाजी अली पर्यंत उलटी चालत जाणार आहे. मराल अंतर माहितीये का? बोरिवली हाजी अली सरळ जरी चालत गेलात ना तरी 4 वेळा चक्कर येऊन खाली पडाल. मला सांगताय उलटी कराल, उलट्या चालत तुला काय मारायचं नाही मारायचं आधी त्याला सांगा, मग काय ते करा. प्लीज प्लीज तू बोलू नको. आम्ही आमच्या शामुडीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. काहीही. अरे पण तो वाचलेलाच आहे ऑलरेडी. काहीही शामुडी मी आताच खाली ब्लड बँक मध्ये ब्लड देऊन आले. कशाला? इमर्जन्सीला उपयोगी पडेल ना. अगं कफ झालाय त्याला, इमर्जन्सीला रुमाल लागेल फरक्त. ओके इव्हनिंग प्लीज हे ठेव. अरे काय? अरे बापरे 2 लाख आहेत ते. अरे बाप 2 लाख. इट्स ओके. 39 रुपयाचं कफ सिरप येतं त्याचं 2 रुपयाची गोळी. 41 रुपयामध्ये बरा होणार आहे तो. बोल नका काढू. सुपा लागू शकतं. लागू घे. अरे नको. शामुडी हे घे. लागेल. अरे नका देऊ हे सगळं. लागेल. काही झालं तरी वी आर हिअर फॉर यू. ओके. आणि अजून जर लागले पैसे तर तू हक्काने मागू. कधी फोन कर. तू काय कर पण तू प्लीज लवकर बरा. नको सखी रडू नको. डोळ्यातलं पाणी मागे घे. अजून मागे. व्हेरी गुड गर्ल. अशीच बुद्धी पण पुढे आणा ना तिची. पुढे ये. गुड असं करा ना जरा. मी चुप. चुपया. अरे बिंडू का तुम्ही? बस झाला. खूप झालं. आल्यापासून बघते यू जस्ट शट अप अंकल. काय अश्रू बरोबर डोळे पण मागे नेलेस की काय तू? बघ आमच्याकडे निसर्गाने सांगितलंय कोणाला अंकल बोलायचंय ते. ओ प्लीज. हॅलो. अंकलला वयामध्ये नाही वृत्तीमध्ये दिसतं. तुमच्या डोळ्यात दिसतंय, तुमच्या वृत्तीमध्ये दिसतोय तुमचा वृद्धापकाल. ये मग. अरे कसं बोलतो हा माणूस? हॅलो. तुला जर यौवनाचं क्षितिज बघायचं असेल ना तर ह्याच्या डोळ्यात बघ. हेच्या डोळ्यात बघू यवनाचा क्षितिज? हे नको बघूच. चमन टकलू गप्प बस. नको बघूस. कावीळ पळून गेलेले डोळे वाटतायत तुझे. मोठी काय मारते. चूप म्हणे चूप. गप्प बस का. चुपया. कधीपासून याचा पाडा लावलाय काय कळत नाही. काही नाही. कोण आहेत ना तुम्ही तिघी? बघा स्वतःकडे. तू तू आधी ठरव तू कोण आहेस ते. स्पेनची ख्रिश्चन आहेस, युरोपची ख्रिश्चन आहेस का वसाईतली ख्रिश्चन आहेस? कॅरेक्टर तुला मी समजत काय होतो रे? ममाच बॉय होतास ना तू. शुगर डॅडी वाटतोयस आता. खरं सांग मास्क घातलायस ना? अरे रीती काय? अरे नाही काही नाही. काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय सांगितलं होतं? पाय हलवायचं नाही सांगितलं होतं ना? ठेवा तिकडे पाय. सोलपटलंय सगळं. पाय तरी पण सुधारत नाही माणूस. मुली दिसल्या की फिरली नजर. काय करायचं तुमचं? नका ना ओरडू तुम्ही. उठलात तुम्ही? जरा कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. आज संध्याकाळी घरी जाऊ शकतो ना मी? घरी? नाही. नो नाही. नेव्हर. नाही नको. तुम्हाला अजून 48 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. त्याच्यापेक्षा हिच्या यच्या कॅरेक्टरला ठेवा ना ऑब्झर्वेशन. अरे वा. उठायचं नाही तिकडनं अजिबात. कफ झालाय त्याला. ऑब्झर्वेशन. ऐका ना. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. नाही काळजी करायची. मी आहे ना.
तुम्ही आहातच पण एवढं म्हणजे काय एवढं? मी स्वतः 2 नाईट शिफ्ट मागून घेतल्यात तुमची काळजी घेण्यासाठी. लवकर बरे होणार तुम्ही. नाही नाही एवढं नका करू म्हणजे काय एवढं माझ्यासाठी. काय नाही तुम्ही काल जे म्हणालात त्याचा मी रात्रभर विचार करत होते. गुड, पटलंय मला. व्हेरी गुड. कधी जायचं सांगा, जाऊया. मला असं वाटतं पावसाळ्यात फार रोमॅन्टिक असेल ना दार्जिलिंग. अरे कोण आहेस तू? कोण आहेस? मितवा कसला फतवा काढला पाहिजे ह्याचा आधी. मितवा करतोय मूर्ख कुठला. ही काय पोझिशन आहे? अरे ही काय पोझिशन आहे म्हणजे? तिकडे झोपा. अरे झोपा म्हणजे मी पण पेशंटच आहे ना. माझ्याशी बोलताना ह्याच्या करताय, त्याच्याशी बोलताना असं करताय. मग असं करू? काय बसा. काय काय वर करा. असं ठेवायचं, अजिबात पाय हलवायचा नाही. तो पुढे 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 करायला पाहिजे नुसतं या माणसाला. झोपा आता. अरे तो शिंकला फक्त. खर तर त्याला खोकायचं होतं, विसरला आणि शिंकला. शिंकलेल्या माणसाकडे एवढ्या जोरात जातोय. माझा पाय तुटला तर त्याला कसंही वागवत. एवढं तेवढं झालंय ना. करू नका. जरा सहनशक्ती वाढवा. सहनशक्ती वाढवा त्याला सांगा ना. मग बसा तुम्ही. बरं वाटतंय का? म्हणजे मला असं वाटतं इथे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. कोणाचं बँडेड लावलंय? हे संसर्गजन्य नाहीये, ते आहे तुमचं. तुम्हाला इन्फेक्शन झालंय त्या टाकल्याचं. त्याला बाहेर काढा. मी तुमचं पेन किलर्स काढून घेईन आता. झोपा. ऐका ना, मी माझ्या खर्चानी प्रायव्हेट रूम बुक करते. आपण शिफ्ट करूया तुम्हाला. नाही लगेच मदत करता का? इकडे आहे पहिलीच रूम आहे इकडची. सांभाळून आणा. हा ती रूम कुठे जायचं डॉक्टर? डॉक्टर कुठे गेले? अरे कफ झालाय तुला. तू का लंगडतोय? कफ झालाय. ओंकी, ओ माय गॉड यार, मला माहित नव्हतं तुझा ऍक्सिडेंट झालाय. कळवायचं तरी यार. मुलींच्या डीएम मधनं बाहेर पड, मग कळेल माझ्यासोबत कसं झालंय ते. आणि ओंकी मुझे बोल मत. तू मेरे तेरे मुंह से ओंकी नहीं सुनना है मुझे. सॉरी यार. बरं हे घे. हे काय आणलंय? अरे ते रुग्णांना भेटायला जातो तेव्हा काहीतरी फळ घेऊन जातो ना. म्हणून तू ऊस आणशील विराज? अरे खरं तर मी ऊसाचा रसच आणणार होतो. अच्छा. पण नेमका तो दुकान बंद करत होता. मग मी हे घेऊन आलो. मग मी आता ह्याचा रस काढायचा. तुझे पता है ना ये गन्ना है. इसे खा भी सकते हैं और खा भी सकते हैं. वळ बरं. का रे? क्या बात, क्या बात, क्या बात. आज तुम्ही आमची इव्हनिंग एकदम खास करून टाकली. क्या बात है. मजा आ गया. कसा वाटला हा ट्विस्ट प्रसादा? आवडलं. रादर आवडलं. श्याम्या मस्त मस्त. म्हणजे असं कॅरेक्टर तुला प्ले करायला दिलं जाईल हेच मुळात सरप्रायझिंग आहे. पण आपल्या दिग्दर्शकाकडे ती विजन डेफिनेटली आहे की ते ती रिस्क घेऊ शकतात अशा माणसावर जो ती सक्सेसफुल करू शकतो. फार मजा आली. फार कन्व्हिन्सिंगली केलंस तू. त्याच्यात कुठेही खोटेपणा येऊ दिला नाहीस तू. त्यामुळे ते जास्त एन्जॉयबल झालं कॅरेक्टर. तुम्ही चौघींनी पण फॅन्टॅस्टिक. ओमकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. म्हणजे मी आत्ता विचार करत होतो की तुझ्याऐवजी कोण गेलं असतं या स्किटमध्ये, तर कोणीही नसतं गेलं. या रिॲक्शन्स इतक्या प्रिसाइजली आणि इतक्या परफेक्टली तूच देऊ शकतोस. थँक्यू सर. आणि त्यातला म्हणजे आहेत ते ॲक्च्युली खूप हार्श रिॲक्शन आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स तुझ्या, पण त्याच्यात एक गोडवा तू मेंटेन करू शकतोस या मंचावर.
थँक्यू सर. फार मस्त रिॲक्शन्स होत्या आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. मजा आली. सई ओंकार, मला असं वाटलं की या रिॲक्शन्स जेन्युइन वाटायचं कारण तू जेन्युइनली सगळं रिॲक्ट करत होतास, म्हणजे मनापासून. आणि आय गेस म्हणजे हे फिलिंग आलं की जेन्युइनिटीच तुझ्याकडून अवतरते. आजही अवतरली, मजा आली. नाही मॅम, मी लिहून घेतो रिॲक्शन. असं कधी घडलं नाहीये माझ्या. मजा आली. पण राऊत, सख्यांनो किती सुंदर होतात तुम्ही, फार मजा आली. ईशा, त्याच्याकडचा आवाज आणि श्यामदादाकडचा आवाज अप्रतिम, फार मजा आली. श्यामदादा, वा, म्हणजे आज तुम्हाला मुलींच्या घोळक्यात बघून इतकं बरं वाटलंय, इतकं बरं वाटलंय. मजा आली गाईस, व्हेरी नाईस. मंडळी, विनोदाचे हे सामने असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.